गोलंदाज पहिला चेंडू वेगाने हाताळला जातोय, कट करण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या चेंडूवर अगदी गोलंदाजाने आपला बोलबाला सिद्ध केलाय. राहुल सकपाळ आणि त्यांच्या साथीला संतोष सकपाळ. जंगली या टोपण नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू अगदी लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना पंचांचा इशारा दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय. जंगलीने आपल्या शैलीमध्ये चौकार. दर्जेदार फटका. लक्षात घ्या 1:36 पहिला चेंडू टाकलाय. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला एक डाव पूर्ण करण्यासाठी, आणि या सगळ्यांनी वेळेचं नक्कीच बंधन पाळा ही नम्र विनंती असेल. चौकाराने धावांचा श्री गणेश होत असताना टीम गावडोशी KVCC बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोल्डन विकेट प्राप्त करण्याचा होता संधी, जरूर संधी गमावली आहे. संतोष सकपाळ यांचा तुम्ही झेल सोडू शकत नाही. 2 धावा प्राप्त केल्यात. हा झेल होता की सामना होता येणारी वेळ सांगेल, परंतु संतोष सकपाळ यांचा झेल सोडलाय. टीम सोनपाळ संघ गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. सुनील. सुनील पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धाव फलकावर. एक मोठा झेल सोडलाय. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय आलाय. गोलंदाजाने थांबला पसंत केलंय. सुनील गोलंदाजीसाठी सज्ज होतील. पुढचा चेंडू घेऊन, चौथा चेंडू या षटकातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. एक धाव मात्र आणि अपील इथे उचलून धरलंय पंचांनी. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अपील जरूर उत्साह पाहायला मिळाला. या षटकामध्ये झेल सोडला आणि त्यानंतर मात्र सुनील आणि मात्र मोठा गडी बाद केलाय. संतोष सकपाळ यांना परतावं लागेल. पहा अगदी यष्ट्यांच्या समोर सापडलेत, म्हणजेच कुठेतरी चेंडू काहीसा खाली राहिला आणि कमी उसळी. मोठा धक्का टीम गावडोशी KVCC. गत स्पर्धेमध्ये या खेळाडूने जी स्पर्धा विरार येथे पार पडली होती, जय बजरंग चषक 2024, झांझवड गावची ती स्पर्धा, आणि मालिकावीराचा मानकरी ठरलेला जंगली अर्थातच संतोष सकपाळ बाद झालाय. इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर निखिल सकपाळ. 4 चेंडूमध्ये पहा एक गडी बाद केला, 2 धावा केल्या, एक चौकार देखील आलाय. म्हणजे संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुनील. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात केला आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर पाहतोय. लॉंग ऑन आणि डीपला मिड विकेट तैनात केला आहे. निखिल पहिला चेंडू अगदी हलकाताने खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये, आणि चेंडू घेईल सळ यष्ट्यांचा वेध काठी काढली आहे. गोल्डन डकचा शिकार निखिल सकपाळ 0 बाद. बॅक टू द डगआउट. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी शफल होऊन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्ट्यावर आदळतोय. 2 चेंडूवर 2 गडी बाद करून इथे मात्र ब्रेस पूर्ण केले. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अद्याप येणं बाकी आहे, आणि ती विकेट हॅट्रिक येईल का? विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सुनील. 5 चेंडू अखेर. टीम गावडोशी KVCC 6-2 अशी स्थिती या सामन्यामध्ये आपण पाहतोय. चला न्यू बॅटर थोडंसं फास्ट आहे प्लीज. गावडोशी KVCC संघ चांगल्या खेळासाठी जाणला जातो, कारण ज्या संघाने पहिली स्पर्धा या सीझनमधली जिंकली आहे. सांघिक खेळ कसा असतो ते क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही वैयक्तिक कितीही चांगले खेळ खेळा, तुमच्या संघाला तुम्हाला सपोर्ट करावं लागतं, संघाच्या गरजेप्रमाणे खेळावं लागतं. विकेट हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील गोलंदाज सुनील. देवी काळीचोरी चषक 2024 मधील पहिली विकेट हॅट्रिक येईल का हे सांगणारा हा चेंडू. 1 टू गो. हलक्या हाताने लेटकट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षक निलेश यांच्या हातामध्ये.
निर्धाव चेंडूची होत आहे सांगता. या षटकामध्ये 2 गडी बाद केले, एक चौकार देखील खर्च केला. गोलंदाज सुनील यांनी टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 6 धावफलकावर 2 गडी बाद, 6ला 2. यस, मी नम्र विनंती करेन तापोळा गावचे खेळाडू विक्रमदादा धनावडे, आपला शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. या मुख्य व्यासपीठावर आपल्याला अगदी आमंत्रित केलं जात आहे. KSK आणि तापोळामधील एक वेगवान गोलंदाज विक्रमदादा धनावडे यांचा शुभ सन्मान देवी काळेश्वरी चषक 2024च्या माध्यमातून केला जाईल. नम्र विनंती आहे आपण या. वेलकम, सुस्वागतम. पहिल्या षटकासाठी तब्बल 6 मिनिटांचा अवधी घेतलाय टीम सोनपाड संघ. चला थोडंसं आपण फास्ट खेळूया. षटक क्रमांक 2 गोलंदाज अक्षय दुसऱ्या षटकासाठी दाखल झालेत. राहुल सकपाळ कशी फलंदाजी करतील यावर खूप काही निर्भर असेल, कारण चांगल्या खेळासाठी जाणले जातात राहुल सकपाळ. विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, झेलची संधी असेल. निलेश सोनपाळ चेंडू खाली आणि सेलिब्रेशन पहा. मोठा विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरतील. राहुल सकपाळ बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर अक्षय यांनी आपल्या संघाला हे मात्र तिसरं यश प्राप्त करून दिले. काय गोलंदाजी. चेंडू खाली निलेश सोनपाळ अनुभवी खेळाडू आहेत, लिजंड क्रिकेटर, आणि कोणतीही चुकी करणार नाही आहेत. इथे मात्र संघाला कुठेतरी मोठा धक्का बसत असताना टीम गावडोशी KVCC. आता तुम्हाला भागीदारीची आवश्यकता आहे. एखादी छोटी भागीदारी टीमला संकटातून बाहेर काढेल का. न्यू बॅटर क्रमांक 5 वर किशोर सकपाळ. प्रणय शिंदे ऑनलाईन स्कोरिंग अगदी करत असताना ज्या प्रकारे त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आहे सकाळपासून ND स्पोर्ट्स या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आणि प्रणय शिंदे खरंच कौतुक आपलं देखील. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिला चेंडू खेळत असताना किशोर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाही आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी असे तुम्हाला चित्र पाहायला मिळतं. 6ला 3 अशी परिस्थिती. आता भागीदारीची गरज आहे टीम गावडोशी KVCC. विकेट करण्याचा प्रयत्न, निलेश सोनपाळ यष्टीरक्षक अगदी चेंडूला पकडण्यामध्ये अपयश आले. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न अगदी करायचा होता किशोर यांना, परंतु इथे एक धाव प्राप्त होईल. चेंडू बॅटला लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या मागे गेला आणि एक धाव मात्र सहजरित्या प्राप्त केली आहे. 7 धावा धावफलकावर, 3 चेंडू अखेर. धावफलकावर धावा आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांच्या शोधात टीम गावडोशी. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, डीपला स्क्वेअर लेग आहे. निखिल वेगाने चेंडूवर येतील. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता, क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव मात्र प्राप्त होईल या फटक्यावर. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. एकेरी दुहेरीने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जे प्रेक्षक 22 टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. इंस्टाग्रामवर नक्की असाल तर इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा, कारण चांगल्या रील्स तुम्हाला पाहायला मिळतात. KSK महाबळेश्वरमधील ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेतील चांगल्या रील्स मात्र 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही पाहू शकता. नक्कीच या पेजला देखील फॉलो करा. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 5वा चेंडू कमी गतीने टाकलेला, फटका फसलाय. लॉंगॉनवरून वेगाने क्षेत्ररक्षक आले, दूर राहिले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्यात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाज किशोर सकपाळ आणि प्रतीक सपकाळ. दोन्ही फलंदाजांचं कौतुक व्हायला पाहिजे. जिथे 1 धाव होती ते 2 धावा प्राप्त केल्यात. 1 टू गो. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10ला 3. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील किशोर सकपाळ. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीम गावडोशी KVCC प्रथमतः फलंदाजी करत असताना 11ला 3. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. टीम
गावडोशी KUCC. नेक्स्ट मॅच JMCC कुमटे विपक्ष हातलोट या दोन्ही विजयी संघादरम्यान खेळवला जाईल. लक्षात घ्या दोन्ही टीमचे कर्णधार. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. टीम JMCC कुमटे विपक्ष हातलोट. चांगली मॅच पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज बॉलर नेम पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. स्वीपर कव्हर आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये दबाव आणि खराब क्षेत्ररक्षण. तेरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाय परंतु आपल्या सहकार्याला थांबवलाय. चांगली गोलंदाजी पहिला चेंडू हाताळला जातोय. ज्या प्रकारे कमल तिसऱ्या षटकासाठी सज्ज होत असताना या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात किशोर सकपाळ यांनी. आता हात खोलावे लागतील. धावांची गती वाढवावी लागेल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. पंच सांगतात की डाऊन द लेग साईड हा चेंडू अगदी येस लेग बाई स्वरूपात. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. पंचाच्या भूमिकेमध्ये लगी सर आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सूर्यकांत आढाव सर. टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित आणि दर्जेदार पंचांची जोडी. 2 चेंडूवर 14 धावा धावफलकार आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज वैभव. यष्टांच्या मागून अगदी आपल्या संघाला आणि आपल्या सहकार्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असताना निलेश सोनकर, कारण एक मोठे खेळाडू आहेत, लिजंड क्रिकेटर, आणि त्याचा अनुभव मात्र आपल्या संघाला देत असताना क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं आहे. स्वीपर कव्हर आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीपला स्क्वेअर लेग आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज वैभव. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग झाला नाहीये. निलेश सोनकर चेंडू खाली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये अगदी झेल हातातून निसटलाय. डोक्याला हात लावलाय त्यांनी. त्यांना देखील विश्वास बसत नाहीये आणि क्रिकेटमध्ये कधी कधी या गोष्टी घडतात. त्यांना देखील एका क्षणाला विश्वास पटला नाही कारण की हा झेल आपल्या हातातून निसटलाय. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये. 15 धावा धावफलकावर. 2 चेंडू शेष या तिसऱ्या षटकातील. वैभव ओव्हर द विकेट नेपाळच्या डाव्या बाजूने. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर. 1 धाव मात्र इथे प्राप्त झाले. यश पंच सांगतायत 22 स्वरूपात 1 धाव आली आहे. धावा येणं गरजेचं आहे. 5च्या 2 चेंडूवर पहा अगदी निलेश सोनकर यांनी झेल सोडला आणि हा चेंडूवर देखील यष्टांचा वेध घेण्यामध्ये अपयश आले. आणि क्रिकेटमध्ये कधी कधी होतात या गोष्टी. तुमच्याकडे कितीही अनुभव असू द्या, तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा, कधी कधी तुमच्याकडून या गोष्टी घडताना पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्वीपर कव्हर आहे त्यानं झेल सोडलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्यात. 2 धावेने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ इथे होईल समाप्त. किशोर यांच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 षटका अखेर 18ला 3. टीम गावडोशी KUCC. अंतिम षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल गावडोशी KUCC संघ. आता मात्र सावकार षटकारांचा धावांचा पाऊस पाडावा लागेल कारण कुठेतरी 18 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि आता 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 धावा कराव्या लागतील. म्हणजे 30+ पर्यंत लक्ष असेल या टीमचं. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. मिस टाइम फटकाव. लॉंग ऑफला वेगाने क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. अप्रतिम विलक्षण झेल पकडलाय. आउटस्टँडिंग कॅच. ज्या प्रकारे हा झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी शेवटच्या क्षणाला हात टाकला आणि चेंडू हातामध्ये आलाय.
हा रिप्ले पाहावा लागेल. ज्या प्रकारे हा झेल पकडलाय, मिस टाइम फटका जरूर होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना कॅच ऑफ द डे हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. लोअर फुलटो चेंडू हवेत खेळला, चेंडू हवेमध्ये होता. स्वतःच्या डाव्या बाजूला धावत जात असताना झेल पहा. इट हॅज बीन अ स्पेक्टॅक्युलर कॅच. एक हाती झेल पकडलाय आणि हा झेल होता की सामना होता हे पाहायचं लागेल. काय झेल पकडलाय, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे झेल खूप कमी वेळा पाहू शकता तुम्ही. आज सकाळी ज्या प्रकारे संतोष सकपाळ जंगली यांनी झेल पकडला होता आणि हा झेल, फिल्डरचं नाव देखील आम्हाला सांगायचं आहे प्लीज. वॉट अ कॅच. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. एक चोरटी धाव घेतली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. दुहेरीचा प्रयत्न केला आहे, अंगलट येऊ शकतो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल. धावबाद टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या मदतीने 19. वैभव सोनकर आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल. संतोष सकपाळ यांनी पहिल्या सामन्यामध्ये पकडला झेल आणि वैभव सोनकर. वॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजी करत असताना प्रदीप फलंदाजाला जाग्यावर उभं ठेवलंय. 19 धाव फलकावर 5 गडी बाद. 3.3 चेंडूंचा खेळ झाला. 19 धाव फलकावर. या 3 चेंडूवर 2 मोठे फटके खेळावे लागतील. टीम गावडोशी पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, हवेत खेळलाय. गॅपमध्ये 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा. चेंडू सीमारेषा पार. निर्णायक क्षणाला चौकार. ज्या फटक्यांची आवश्यकता होती टीम गावडोशी KUCC इथे मात्र फटका आलाय. संदीप पवार यांच्या पाठमधून चौकार. 23 धावा. 5वा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना प्रदीप यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, फुललेलचे चेंडू अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटचा चेंडू शेष. 23 धावा. मोठा फटका गरजेचा असेल टीम गावडोशी KUCC. 27-29 पर्यंत मजल मारेल का? परंतु वैभव यांनी काय गोलंदाजी केली आहे. प्रदीप शेवटचा चेंडू देखील यॉर्कर हाताळला जातोय. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, फलंदाज होईल. धावबाद. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 23 धावा धाव फलकावर आणि 24 धावांचं लक्ष असेल टीम सोनपार. 24 रन्स टू विन इन 24 बॉल्स. चला दोन्ही टीम मी नम्र विनंती करेन. JMCC कुमटे विपक्ष हातलोट. दोन्ही टीमचे कर्णधार चला प्लीज या. JMCC कुमटे संघ कर्णधार प्लीज या. हातलोट संघाचे कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला अगदी आपल्याला पाहायला मिळेल ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 72 धावांचा विक्रम नोंद केलाय. संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत सुजितजी मोरे. चला टीम JMCC कुमटे कर्णधार प्लीज या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. दोन्ही मातबर संघांमधील ही लढत. एका संघाने 68 धावा केल्यात आणि एका संघाने 72 धावा केल्यात. दोघांनी पहिला विजय प्राप्त केला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये एकामेकांच्या विरोधात ही कशी मॅच होईल हे पाहूया. या स्पर्धेचे आयोजक सुदेशदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुजितजी मोरे आणि दुसऱ्या बाजूला नितीन जाधव या टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल. JMCC कुमटे कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अभिनंदन. JMCC कुमटे टॉस जिंकलाय आणि महत्त्वाचा निर्णय काय?
आम्ही बॅटिंग करू पहिले. ही लढत आहे 68 तुम्ही केल्या, त्यांनी 72 केल्या. आता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, 4 षटकांची लढत. काय माइंडसेट असेल? म्हणजे त्यांची बॉलिंग लाईन चांगलीच आहे तशी तर. सो जेवढं जास्तीत जास्त रन होतील तर बॅटिंग लाईन पण चांगली आहे. सो आम्ही दिसत 60च्या वरतीच बघू. येस सर, थँक्यू सो मच सर. गोलंदाजी करायची आहे, 4 षटकांची लढत. काय माइंडसेट असेल आणि समोर जर पाहिलं तर त्यांनी चांगल्या धावसंख्या पहिल्या डावात केले. नाही, चांगला संघ आहे तो पण. कुमटे एक चांगला संघ आहे. त्या लोकांनी पण आता काहीतरी 62 रन मारलेले होते पहिल्या मॅचमध्ये. आम्ही त्यांना जास्तीत त्या ग्राउंडवर 40च्या आतमध्ये थांबवायचा विचार करू, कारण इथे स्कोअर थोडा होण्याचे चान्सेस आहेत जास्ती. पण चेसेबल पण होऊ शकतो, असं काय नाही की 40-45 धाव होणार नाही चेसेबल. मी पण टॉस जिंकला असतं तर पहिली बॅटिंगच घेतली असती. येस, अगदी एक शेवटचा प्रश्न विचारेन. आपण देखील KSKचा एक काळ गाजवला आहे, क्रिकेट गाजवलं आहे, परंतु आता ज्या प्रकारे क्रिकेट बदललं आहे, अगदी काय सांगाल? ज्या प्रकारचे आयोजन आहे, ज्या प्रकारचे चेंडू, ज्या प्रकारच्या बॅट्स आणि क्रिकेटचा एक स्तर आता उंचावत चालला आहे. क्रिकेट जर खेळायचं असेल एक स्टार खेळाडू ना, तर ॲक्च्युली बॉलिंगमध्ये पण व्हेरिएशन पाहिजे. नुसतं येऊन टाकायचं म्हणून काय क्रिकेट होणार नाही. थोडं आपण प्रॅक्टिसमध्ये पण जोर टाकताना प्रॅक्टिसमध्ये विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस करतो. नुसतं प्रॅक्टिसला जायचं आणि 1.5 तास घालून यायचं, त्याला अर्थ नसतं. थोडंसं यंगस्टर चांगला खेळाडू पाहिजे, त्याच्यातूनच चांगला खेळाडू घडू शकतो. थँक्यू सो मच, धन्यवाद. टॉस जिंकलाय JMCC कुमटे. फलंदाजीचा निर्णय. ओव्हर टू यू, कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सर. 24 चेंडूंमध्ये 24 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्याच चेंडूवरती बिघीड करण्याचा प्रयत्न आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात होते. एक धाव मात्र प्राप्त होईल. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये एक लो स्कोरिंग सामना आहे, सामना रंगतदार होईल निश्चितच, कारण क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग सामने चांगले होतात. संतोष सकपाळ यांचा हा वेगाने हाताळलेला चेंडू बॅटच्या बॉटमला लागला आहे. चेंडू अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी मार्गस्थ होत असताना चेंडू द्या प्लीज. नवीन चेंडू द्यायचा आहे. चोवीस धावांचं लक्ष, 3 चेंडूवर 3 धावा झाल्यात, म्हणजेच काय तर 21 चेंडूमध्ये 21 करायच्या आहेत. लो स्कोरिंग सामना. आजच्या दिवसभरामध्ये या 23 धावा या सर्वाधिक कमी धावसंख्या अगदी नोंद केले. टीम गौडोशी KUCC, ज्या संघाने लास्ट वीकमध्ये चॅम्पियन झालेत. आणि हे क्रिकेट आहे, नवीन दिवस, नवीन सुरुवात. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला सुरुवात शून्यातून करावी लागते. शून्याचा शोध देखील एका भारतीयानं लावला आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट शून्यातून चालू करावी लागते. 3 चेंडूमध्ये 3 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन संतोष वेगाने चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना निलेश सोनकर. पंचांचा इशारा, योग्य चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 4 चेंडूवर धावा आल्या 3. कोणतंही नुकसान नाही आहे टीम सोनपार. हाफ टॅकर चेंडू, मिस टाइम, फटका. स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी असेल. संतोष सकपाळ दूर राहिलेत. अगदी ते देखील सांगतायत की बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने झेलचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि नाराज आहेत आपल्या सहकार्यावर. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. 4 धावा धाव फलकावर. 1 टू गो. अशा प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतील, कारण पहिल्या डावामध्ये वैभव सोनकर यांनी ज्या प्रकारे तो झेल पकडला, कॅचेस विन द मॅचेस, हे क्रिकेटचं समीकरण. तुम्ही क्रिकेटचे धडे गिरवत असताना तुमचे मेंटॉर असतील, तुमचे कोचेस असतील, तुमचे सिनियर खेळाडू सातत्याने सांगतात क्रिकेटमध्ये कॅच म्हणजे मॅच असते. शेवटचा चेंडू वेगाने हाताळला जातोय. कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. संतोष सकपाळ यांचं चांगलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 4 आणि 18 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 20 धावा. सामना रंगेल, कारण या सामन्यामध्ये टीम गावडोशी KUCC सहजासहजी हार मानणार नाही आहे, कारण त्यांना त्यांच्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 18 चेंडूमध्ये 20ची गरज.
18 चेंडू 20 धावांची आवश्यकता टीम सोनपार संघ. एक मातबर संघाला कमी धावे संख्येमध्ये रोखले आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कधी कधी हे कारनामे करतात आणि असं आपण पाहिलं देखील. षटक क्रमांक 2 गोलंदाज राहुल सकपाळ. हे निर्णायक षटक असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. राहुल सकपाळ यांचा पहिला चेंडू हाफ व्हॉली होता. ऑन साईडला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय धावफलकावर धावा झाल्यात 5. राहुल सकपाळ सातत्याने गडी बाद केले तर मात्र सामन्यामध्ये पुनरागमन होईल का, परंतु निलेश सोनकर हे लिजंड क्रिकेटर आहे, त्यांना माहीत आहे की सामना कसा घेऊन जायचा. दुसऱ्या बाजूला राहुल सकपाळ गडी बाद करावे लागतील. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर गतीने अतिरिक्त उसळी प्राप्त होते. डॉट बॉल निर्धाव चेंडू जे होते सांगता. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आपण पाहतोय. प्रदीप यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर मारा केला जातोय. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साईडला ग्लान्स केलाय. 1 धाव प्राप्त केली जाईल. फेकी गोलंदाजच्या दिशेने जरूर केलाय. बॅकअप आलाय लेग बाय स्वरूपात. 1 धाव मात्र प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर बिनगडी बाद 6 धावा. एक चेंडू महत्वाचा असेल या सामन्यातील. 15 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. निलेश सोनकर ऑन स्ट्राईक. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. दुसरी धाव, अगदी 1 अतिरिक्त धाव मात्र प्राप्त केली जाईल. वाईट +1. येस थँक्यू सो मच. 2 धावा मात्र जोडल्या जातील. 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय आणि खेळपट्टीमुळे अगदी चेंडू बाउन्स झाला. येस पंच देखील 1 पर दी ओव्हरचा इशारा करत असताना या 2 अतिरिक्त धावेने समीकरण सोपं झालंय. चौथा चेंडू पुढे सरसावून खेळला जातोय. मिड विकेटला आहेत संतोष सकपाळ. 1 धावच प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 1 धाव मात्र या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. 9 धावा धाव फलकावर. 14 चेंडूमध्ये 15ची गरज. दोन्ही संघ हार मानणार नाही आहेत कारण त्यांना माहीत आहे हा महत्त्वाचा सामना आहे. देवी काळेश्वरी चषक 2024चा हा पहिला दिवस आपण पाहताय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. दुसऱ्या धाव हवी होती निलेश सोनकर यांना, परंतु आपल्या सहकार्याने नकार दिलाय. 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा धाव फलकावर. 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 14 रन रिक्वायर्ड रिमेनिंग 13 बॉल्स. एखादा जर गडी बाद केला तर सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होईल. 1 to go. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 1.5 चेंडू अखेर, माफ करा 2 षटका अखेर 10 धावा आणि 12 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 14 धावा. सामना रंगलाय. सामना अगदी ज्या प्रकारे आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 14ची गरज. दोन्ही संघांना विजय हवा आहे आणि दोन्ही संघ मात्र प्रयत्न करत असताना प्रयत्नाची पराकाष्ठा करतील का हे पाहायचंय. विक्रमदादा धनावडे आपल्याला विनंती केली जाते आपण या मुख्य व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान केला जाईल. विक्रमदादा धनावडे साहेब तापोळा आणि KSK महाबळेश्वरमधील एक वेगवान गोलंदाज या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान केला जातोय. या आपल्याला विनंती केली आहे मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. महत्त्वाचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी संदीप पवार. संदीप पवार यांचा पहिला चेंडू हाफ व्हॉली ऑन साईडला लॉंग लेग क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान तैनात आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 11. नेल्सन नंबर 1 स्कोर बोर्ड. दोन्ही संघांना मात्र हा विजय प्राप्त करायचा आहे. एका बाजूला टीम गावडोशी KUCC
आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय सोनपार बॅटची कडा लागली आहे, अपील केले आणि यस पंचाने अपील उचलून धरले. मोठा धक्का या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. एका महत्त्वाच्या क्षणाला संदीप पवार यांनी एक महत्त्वाचा गडी बाद केलाय. पहिला धक्का वैभवला पडतावा लागेल. ज्या खेळासाठी जाणला जातो टीम गावडोशी KVCC आणि ज्या खेळासाठी या संघाची ओळख आहे, लो स्कोरिंग सामना, परंतु शेवटपर्यंत हार मानणार नाहीयेत. निलेश सोनकर जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सोनपार संघासाठी हा सामना सोपा असेल, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर संदीप पवार एक अनुभवी खेळाडू. पहिल्या सामन्यामध्ये संदीप पवार यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता आणि हा आत्मविश्वास नक्कीच जुनावला असेल. वेलकम विक्रमदादा धनावडे साहेब. एक वेगवान गोलंदाज आणि आपल्या वेगासाठी जाणले जातात. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलं जातं. 10 चेंडूमध्ये 13ची गरज. इन ॲट नंबर 3 अक्षय. अक्षय पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव घ्यायची होती परंतु यष्टीरक्षक वेगाने आलेत. संतोष माफ करा, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये राहुल सकपाळ आहेत. एक धाव, एक चेंडू अत्यंत महत्त्वाचा. दोन्ही संघांना चिकाटीने खेळ करावा लागेल, चिकाटी दाखवावी लागेल, कारण असं म्हटलं जातं चिकाटी हा तुमच्या खेळातील खूप महत्त्वाचा घटक आहे. ही मात्र मॅच काय रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. क्रुशियल मॅच. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडूला टाइम झाला नाही. एक धाव प्राप्त केली जाईल. येस, एक धाव मात्र सहजरित्या प्राप्त केली जाते. या षटकामध्ये संदीप पवार यांनी 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12-1. संदीप पवार महत्त्वाचं षटक हाताळत आहे. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 8 चेंडूमध्ये 12ची गरज. पहा सर, 24 धावांचं कुठेतरी लक्ष कमी होतं, परंतु ते कठीण केलंय. गावडोशी संघाचे प्रत्येक खेळाडू असेल, संतोष असतील, राहुल असतील आणि आता संदीप पवार काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू शेष. 8 चेंडूमध्ये 12ची गरज असताना मोठा फटका खेळलाय. संतोष सकपाळ मिड विकेटला तैनात होते, करणार नाहीत कोणतीही चुकी. मोठा धक्का टीम सोनपार संघाला. निलेश सोनकर यांना पडतावा लागेल. झेलबाद. अत्यंत महत्त्वाच्या क्षणाला संदीप पवार यांनी हा सामना फिरवलाय का, हा मात्र प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिस टाइम फटका, चेंडू हवेत, मिड विकेटला तैनात होते क्षेत्ररक्षक संतोष सकपाळ. जंगली आज जरूर फलंदाजीमध्ये अपयश आले जंगली यांना, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काय लाजवाब केले. 7 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता. सामना कुठेतरी रंगतदार अवस्थेमध्ये रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहताय देवी काळेश्वरी चषक 2024. वॉट अ मॅच. नवीन फलंदाज प्रणय. 7 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12ची गरज असताना शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त यस केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये शेवटच्या चेंडूवर खर्च केली. संदीप यांचं यशस्वी षटक समाप्त होत असताना अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. 5 सर 24 चेंडूमध्ये 24 करायच्या होत्या आणि पहिल्या 18 चेंडूवर धावा खर्च केल्यात अवघ्या 13. 6 चेंडूमध्ये 11ची गरज. चला प्लीज दोन्ही, चला टीम गावडोशी KVCC क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज मित्रांनो. मॅचचा रिदम तोडू नका. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तुम्ही कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही. क्रुशियल सामना रोमांचक अवस्थेमध्ये. किशोर सकपाळ 6 चेंडू 11ची गरज. प्रणय आणि त्यांच्या साथीला अक्षय ऑन स्ट्राईक.
6 चेंडूमध्ये 11ची गरज. पहिला चेंडू अगदी गुड लेंथला हिट केलाय. चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू हाताळला जातोय. किशोर सकपाळ स्वतः यष्टीरक्षक राहुल आपल्या सहकार्याला कानमंत्र देत असताना, आणि क्रिकेटमध्ये आणि खेळामध्ये गरजेचं असतं, कारण एखादा उदयोन्मुख खेळाडू असेल तर त्याला आत्मविश्वास देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली असते आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही काहीही करू शकता. दुसरा चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. पंचांकडे अगदी पाहत असताना पंच सांगतायत योग्य चेंडू आहे. इन कटर हाताळला जातोय. चांगला चेंडू. किशोर सकपाळ पहिल्या 2 चेंडूवर अगदी फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय. 4 मध्ये करायच्यात 11 धावा. शक्य आणि अशक्य यामधील अंतर फक्त तुमचा दृढ निश्चय असतो. या जगामध्ये अशक्य असं काहीच नसतं. शक्य ते प्रयत्न करावे लागतील. 4 बॉल 11. 4 चेंडू 11ची गरज असताना खोदून काढण्याचा प्रयत्न. धाव प्राप्त होत नाहीये. बॅटच्या बॉटमला लागला चेंडू. येस, 1 धाव अगदी घेण्याचा प्रयत्नच झाला नाहीये. 3 चेंडूमध्ये 11ची गरज. सामना मात्र रोमांचक अवस्थेमध्ये. 24चा पाठलाग करायचा होता. 24 चेंडूमध्ये सामना फिरवलाय गोलंदाजांनी. राहुल, संतोष आणि संदीप या तिन्ही गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली आहे. चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. येस, उजव्या यष्टी बाहेर. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 1 मोठा फटका. सामना खुला होईल टीम सोनपाड संघासाठी. आणि 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत गोलंदाज किशोर सकपाळ यांना. सामना 3 चेंडू 10ची गरज. 3 चेंडू 10ची गरज असताना हा चेंडू देखील अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. कुठेतरी 2 अवांतर धावा आल्यात. 3 चेंडू 9ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आता मात्र गोलंदाजी करत असताना किशोर सकपाळ यांना चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. जिंकण्यासाठी एक जिद्द हवी असते आणि हारण्यासाठी एक भीती पुरेशी असते. जिद्दीने खेळ करावा लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाईम फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. लॉंग ऑफ चेंडू खाली झेल सोडलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्यात. हा झेल सोडलाय आणि 2 धावा देखील खर्च केल्यात. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 17. 2 चेंडूमध्ये 7ची गरज. प्रत्येक क्षणाला प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते. फलंदाजीसाठी सज्ज होत असताना फलंदाज अक्षय आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. जर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर तुम्हाला जग प्रसिद्ध करेल. या सामन्यामध्ये तुम्हाला आता तुमच्या गावासाठी, तुम्हाला तुमच्या गावाच्या नावासाठी 2 चेंडूमध्ये 7 करायचे आहेत. आणि गोलंदाजी करत असताना किशोर सकपाळ यांना 2 चेंडूमध्ये 7 रोखायचे आहेत. क्रिकेटचा खेळ. एकाला धावा करायच्या आहेत आणि एकाला धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू 7ची गरज. एक मोठा फटका. सामना खुला होईल आणि एक चांगला चेंडू गावडोशी KCC संघासाठी. बुंद्यात टाकलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद होतील का. आणि येस, इट इज. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. 1 चेंडू 6ची गरज. व्हॉट अ मॅच. 24 धावांची गरज होती सर 24 चेंडूमध्ये. आणि सामना पहा 1 चेंडूमध्ये 6 वर आलाय. येस, जरा 1 चेंडू 6ची गरज. व्हॉट अ मॅच. आपण पाहताय देवी काळेश्वरी चषक 2024. एक चेंडू 6ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जो सामना 24 चेंडूमध्ये 24 करायचे होते तो सामना येऊन टेपला. 1 चेंडू 6ची गरज. हा सामना विजय करून देतील का. फलंदाजीसाठी दाखल झालेत अक्षय, यांच्या साथीला शैलेश. किशोर सकपाळ काय गोलंदाजी केल्या. चित्तथरारक सामना आपण पाहताय. देवी काळेश्वरी चषक 2024चा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये रोमांचक सामना. व्हॉट अ मॅच. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका. थोडंसं फास्ट खेळा. 1 चेंडू 6 म्हणजे तुम्हाला षटकार मारणं अनिवार्य असेल. जगात प्लेयरची कमी नाही आहे. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. इथे कोण होईल मॅच विनर. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी गोलंदाज किशोर सकपाळ गावडोशी KCC. दुसऱ्या बाजूला अक्षय. एकाला धावा करायच्या आहेत, एकाला धावा रोखायच्या आहेत. कोण कोणत्या संघाचा खेळाडू मॅच विनर होईल
कोणाच्या नावाचा डंका मात्र वाजवला जाईल. एक चेंडू 6ची आवश्यकता. कंपल्सरी चेस लक्षात घ्या. षटकार ठोकावाच लागेल. एक चेंडू 6. दबाव पाहायला मिळतोय दोघांवरही, कारण माहित आहे महत्वाचा सामना, दुसरी लढत, लो स्कोरिंग मॅच. एक चेंडू 6. एक चेंडू 6ची गरज असताना चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. फुलरलेनचा चेंडू आणि अक्षय यांनी ठोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. या आजच्या दिवसातील एक रोमांचक सामना. एक चेंडू 6ची गरज असताना न भूतो न भविष्यात अशी कामगिरी केली. षटकार टोकून आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक सामना, पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 24 चेंडूमध्ये 24ची गरज. मॅच आली एक चेंडू 6वर आणि त्यानंतर ठोकला षटकार. का क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भक्कम अनिश्चिततेचा खेळ आहे आणि अर्थातच या मॅचचा हिरो, या मॅचचा सामनावीर असेल ज्याने एक चेंडूमध्ये 6 धावा ठोकल्या. या अक्षय आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. चुकी झाली कुठेतरी. फुलरलेनचा चेंडू हाताळला आणि या फुलरलेनच्या चेंडूवर अक्षय मात्र सज्ज होते. या अक्षय सामनावीराचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करू. व्हॉट अ मॅच. नक्कीच गावडोशी KVCC संघाचं कौतुक, कारण त्यांनी ज्या प्रकारे हा सामन्यामध्ये लढत दिली, ज्या प्रकारे या सामन्यामध्ये त्यांनी फाईट केली. अभिनंदन टीम सोनपार. हार्ड लक बॅड लक गावडोशी KVCC. एक चांगला सामना खेळलात तुम्ही. प्रेक्षकांना मनोरंजन अगदी करणार हा सामना. अक्षय सोनकर, रिमेंबर द नेम. काय खेळ राहिलाय. व्हॉट द इनिंग प्लेड बाय हिम. ज्या प्रकारचा खेळ केला, कारण एक चेंडूमध्ये 6ची गरज. आता मात्र या संपूर्ण सीझनमध्ये ही चर्चा असेल. एक चेंडूमध्ये 6 धावा हव्या होत्या आणि सोनपार संघासाठी अक्षय सोनकर यांनी हा ठोकलेला षटकार. यस, सुदेशदा सकपाळ आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. सामनावीरासाठी श्री प्रदीपदादा सकपाळ यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचं हे सौजन्य आपण पाहायला मिळतोय. अक्षय सोनकर प्रथमतः अभिनंदन. ज्या प्रकारे 24 चेंडूमध्ये 24ची गरज आणि सामना एक चेंडू 6वर आला, काय सांगाल आणि ज्या प्रकारे आपला माइंडसेट होता या संपूर्ण सामन्यामध्ये? सर्वप्रथम तर मला 4 ओव्हर मैदानावरती उभं राहायचं होतं आणि एक चेंडू 6वर त्याला तेव्हा मला विश्वास होता की मी स्वतः मारणार, कारण की असं मी खूप वेळा मारले एक बॉस 6. तेव्हा मला विश्वास होता, स्वतःवरती कॉन्फिडन्स होता की मी हा मारणार 6. अगदी 5व्या चेंडूवर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो तुमचा मनसुबा होता तो कुठेतरी यशस्वी आलाय, परंतु 1मध्ये 6 करायचे असताना दबाव जाणवत होता स्वतःवर? नाही, दबाव तर होता, पण कॉन्फिडन्स जास्त असल्यामुळे तो दबाव नाही जास्त मला हे झाला, जड नाही झाला. थँक्यू सो मच. असं म्हटलं जातं कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. आणि ज्या प्रकारे अक्षय सोनकर यांनी खेळ केला, एक चेंडूमध्ये 6ची गरज असताना सामना जिंकून दिला. अभिनंदन टीम सोनपार, वेल प्लेड. KSK क्रिकेट संघटनेचे माजी सचिव अश्विनदादा सकपाळ साहेब आपलं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. नम्र विनंती केली जाते या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अश्विनदादा सकपाळ साहेब माजी सचिव KSK महाबळेश्वर क्रिकेट संघटना. मॅचच्या